जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. जुने दानवाड राधाकृष्ण पाणीपुरवठा योजनेला परवानगी देऊ नका, अन्यथा तीव्र आंदोलन. कोल्हापूर प्रतिनिधी अच्युत हेरवाडे. राधाकृष्ण संगमभूमी जलाक्रोश समिती दानवाड पंचक्रोशीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे जिल्हाधिकारी विजय राठोड तसेच कोल्हापूर पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता प्रकाश पाटोळे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रस्तावित राधाकृष्ण पाणीपुरवठा योजनेला कोणत्याही परिस्थितीत परवानगी देऊ नये अशी ठाम व आक्रमक भूमिका समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली. या योजनेमुळे कृष्णा व दूधगंगा नदीचे नैसर्गिक प्रवाह, शेती, पर्यावरण तसेच स्थानिक नागरिकांच्या पाणी हक्कावर गंभीर परिणाम होणार असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला. नदीपात्रातील जलसाठा कमी होऊन पूरस्थिती, पर्यावरणीय असंतुलन आणि शेतीचे मोठे नुकसान होण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा देत ही योजना कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही. शासनाने किंवा संबंधित विभागाने योजना राबवण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र लोक आंदोलन छेडून योजना उधळून लावली जाईल असा इशारा दिला. यावेळी समितीचे अध्यक्ष संतोष आठवले, उपाध्यक्ष सुकुमार पाटील, माजी सरपंच जुने दानवाड, कार्याध्यक्ष दीपक पाटील, जिल्हाध्यक्ष आंदोलन अंकुश, संघटना सचिव कुणाल पाटील, मुख्य समन्वयक ॲडव्होकेट राहुल राज कांबळे, ॲडव्होकेट सुरेश पाटील, सह समन्वयक सी.डी. पाटील, लोकनियुक्त सरपंच नवे दानवाड संजय धनगर, माजी सरपंच नवे दानवाड उदय पाटील, युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट युवराज घोरपडे, संजय पाटील, माजी सरपंच खिद्रापूर तुकाराम चिगरे, माजी सरपंच टाकळीवाडी निया खान मोकाशी, माजी सरपंच खिद्रापूर बंडू दानवाडे, माजी सरपंच राजापूरवाडी नितीन बागे, युवक काँग्रेस नेते राजू पाटील सुळकुडे, सज्जन सिंग रजपूत, संचालक खरेदी विक्री संघ शिरोळ प्रशांत पाटील, गोटू गुरव, उत्तम कांबळे, माजी सरपंच नवे दानवाड प्रशांत कांबळे, अचिन हेरवाडे, सूरज शिंगे यांच्यासह दानवाड, दत्तवाड, टाकळी, राजापूर, खिद्रापूर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुक्यामध्ये राधाकृष्ण योजना जी शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी जाहीर केलेली आहे. त्या योजनेमुळं आपल्या शिरोळ तालुक्यातील पाण्यावर गदा येणार आहे. राजापूर बंधाऱ्याच्या खाली जरी 6-7 गावं आणि दूधगंगाची 6-7 गावं घेतली, पाणी सोडलं तर त्या ठिकाणी नदीत पाणी असते. आणि एक वेळ आम्ही त्या शिरोळ तालुक्यातनं इचलकरंजी शहरासाठी पाणी पुरवठा कुंडवाडीतून दिलेला आहे. परत आमच्या तालुक्यावर हे पाण्याचं संकट येत आहे आणि या गोष्टीची आज हे सगळं निवेदन आम्ही कलेक्टर साहेबांना दिलं. त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली की या योजनेमुळं आमच्या भागावर पाणी टंचाई आणि दुष्काळाचं सावट पसरणार आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये एकदा जर तालुक्यातनं पाणी दिलेलं असतं तर दुसरी योजना परत त्याच तालुक्यातनं येता येणार नाही. आणि हातकणंगले तालुक्यामध्ये इचलकरंजी विभाग येत असताना हातकणंगले विभागातून त्यांनी पाणी पुरवठा करावा किंवा पंचगंगेचं प्रदूषित पाणी किंवा पंचगंगेचं प्रदूषण मुक्त करून त्या ठिकाणी त्यांनी पाणी पुरवठा करावा. कुठल्याही परिस्थितीमध्ये शिरोळ तालुक्यामधून परत पाणी त्यांना दिलं जाणार नाही अशी मागणी आम्ही कलेक्टर साहेबांच्याकडे केली. अन्यथा आम्ही या ठिकाणी ही जी 6-7 आणि दूधगंगाची 6-7 गावं आहेत याच्या शिरोळ तालुक्यातली गावं घेऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जन आक्रोशाने आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. फुले कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर समस्त राधाकृष्ण संगमभूमी जलाक्रोश समिती दानवाड पंचक्रोशी शिरोळ तालुका यांच्या वतीनं ही जी काय राधाकृष्ण जल उपसा योजना आहे इचलकरंजी महानगरपालिकेची, त्याला विरोध करण्यासाठी ही कृती समिती स्थापन झाली. आणि ज्या दिवशी मुख्यमंत्री महोदयांनी या योजनेची घोषणा केली त्याच दिवशी नवे दानवाड गावाने त्या ठिकाणी विरोधाचा ठराव केला. सर्वप्रथम सैनिक टाकळी गावाने विरोधाचा ठराव केला, त्यानंतर दत्तवाड आणि नंतर घोसरवाड, 2 दानवाड आणि सैनिक टाकळी या 4 गावाचे सध्या ठराव आपल्याकडे आलेले आहेत. टोटल 7 गावाचे ठराव आपल्याकडे सध्या आलेले आहेत. आणि इथून पुढच्या काळामध्ये आमच्या या राधाकृष्ण संगमभूमीतला एक थेंबही पाणी आम्ही इचलकरंजी महानगरपालिकेला देणार नाही. जसं मागच्या वेळेला सुळकूडच्या योजनेच्या वेळेला काही लोकप्रतिनिधी म्हटले की तिथे रक्ताचे पाठ वाहतील, तर आमच्या या सगळ्या दानवाड पंचक्रोशीच्या सगळ्या शेतकरी, पशुपालक, शेतकरी आणि शेतमजूर यांच्या रक्ताचे जरी पाठ व्हाले तर मी पाण्याचा थेंब देणार नाही. ही आमची वज्रमुठ असणार आहे. आणि इथून पुढच्या काळात जर सरकार सकारात्मक दृष्टिकोनातून तांत्रिक बाबी सगळ्या तपासून ही जर योजना तात्काळ रद्द नाही केली तर आम्ही आक्रमक अशा पद्धतीनं शिरोळ तालुक्यामध्ये आम्ही आंदोलन छेडणार आहोत.